अरे देवा, आजोबा काम करून बसल्यात वाटतं. एवढं सगळं काम त्यांना ह्या वयात करायची काय गरज आहे? धाकट्या मालकीनं आल्या वाटतं. हा, हा. या या या. आजोबा, आमचे आजोबा सांगतात की तुम्ही त्यांचा मित्र आहेसा. तेव्हापासून तुम्ही आमच्यात कामाला आहेसा. आणि आता थोडी विश्रांती घ्या की. ह्या वयात काय काम करायची गरज आहे का तुम्हाला? आहेत की तुमची पोरं करतात की सगळी कामं वगैरे, पैसे वगैरे कमवतात. तुम्ही एवढं शिक्षण दिलायसा त्यांना एवढं राबून. आता तुम्हाला काय काम करायची गरज आहे? मालकीन बाई त्यांच्या प्रपंचासाठी ती करते ती आणि मी माझ्या बहिणीसाठी करतोय हो. बहिणीसाठी म्हणजे आजोबा? मला काय समजलं नाही हो. माझी सावत्र बहीण आहे हो. आणि सावत्र बहीण असल्यामुळं घरातलं कोण तिच्याकडे काय बघतच नाही बघा. आजोबा, सावत्र बहिणीसाठी कोण काय करतंय वे? इथं कोण सख्या बहिणीसाठी करणं झाले आणि तुम्ही नाहीतर सावत्र बहिणीसाठी करायला लागलाय. चांगल्या नसत्या त्या सावत्र बहिणी. माझी पण आई नाही, तिची पण आई नाही आणि त्यात बानं 2 लग्न केले ते. मग त्यात तिच्या आईची पण काय चूक आहे? त्यात आमचा बाप पण नाही, तिची परिस्थिती बी नाही आणि बायाच्या ठिकाणी मला सगळं करायला लागतं या. बरं मालकीन बाई, मला थोडं पैसे पाहिजे ते. बहिणीकडे रक्षाबंधनासाठी जायचं आहे मला. ला. चंदा, ए चंदा. अगं बाई दादा, ये की. तुझीच वाट बघाल तुम्ही ये. हे धर दादा पाणी. दादा, बरा आहेस का? होय होय, मी बरा आहे. पण तू कशी आहेस? मी पण आहे बरी. दादा, मला वाटलं तू यावर्षी येणार नाहीस. लोक का नाही सावत्र बहिणीला बघत नाहीत. ती चांगली नाही म्हणते ती. पण लहानपणापासून बघतोय दादा तुला मी. तू मला कधीच अंतर दिलं नाहीस. अगं चंदा, सावत्र आणि सख काय घेऊन बसलीस? रक्त आपलं एकच आहे की. तुझ्या आईनं मला काय कमी जीव लावला होय? हं. बरं चंदा, मी आता जातो. दादा, आता परत कधी येणार रे? चंदा, तू कशाला काळजी करतेस? मी आहे की. येतो मी परत आणि. खरंच नशीबवान आहे मी. माझा सावत्र भाऊ आहे. पण सख्या भावापेक्षा जास्त मला माया लावतो या. माझी काळजी घेतो या.